शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने संयुक्तरित्या करण्यात आलेल्या एसटी प्रवासात 15% भाडेवाढ करण्यात आली, त्याविरोधात निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। आज शिरपूर येथे महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवासी भाडेदरात तब्बल 15% वाढ करण्यात आलेली असून ती गोरगरीब जनतेसाठी परवडणारी नाही। सामान्य जनतेला दाखवण्यात आलेल्या आमिषांचा प्रवास हा प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख ते प्रत्येकाकडून 15% अतिरिक्त भाडे वसुलीपर्यंत पोहोचला असून तो अन्यायकारक आहे। सदरील भाडेवाढा विरोधात शासनाचा निषेध करून आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले आणि त्वरित भाडेवाढ रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी उपस्थित भरतसिंग राजपूत, उपजिल्हा संघटक राजू टेलर, तालुका प्रमुख युवराज पाटील, महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, तालुका समन्वयक मुकेश शेवाळे, पिंटू शिंदे, विधानसभा समन्वयक विकास सेन, शहर समन्वयक देवेंद्र पाटील, शरद पाटील, उपतालुका प्रमुख युवासेना शहर अधिकारी बबलू शेख, उपशहर प्रमुख वाजिद मलक, वाहतूक सेना शहराध्यक्ष गणेश बिरारी, उपशहराध्यक्ष महेश चौधरी, संदीप धनगर, जावेद शेख, विजय पवार, विजय पारधी आणि शिवसैनिक उपस्थित होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आता जी लागू झालेली 15% भाडेवाढ आहे ती जाचक आहे आणि आमची मागणी या निवेदनाद्वारे अशी आहे की हे त्वरित भाडेवाढ रद्द केला पाहिजे। हे निवडणुकीपूर्वी खूप मोठे आमिष दाखवले गेले, खूप सवलती दिल्या गेल्या आणि निवडणुका संपल्यानंतर जनतेला वाटा सोडण्याचा हा महायुतीच्या सरकारचा डाव आहे आणि लोकांना वेळेच्या गणतीत ते काढून राहिले आणि अतिशय जाचक पद्धतीने 15% दरवाढ झालेली आहे भाड्यामध्ये, ती त्वरित रद्द करावी या अनुषंगाचं आम्ही निवेदन आज आपणास सुपूर्द करत आहोत आणि हे निवेदन आपण शासनापर्यंत आणि प्रशासनापर्यंत आपण आपल्या माध्यमातून पोहोचाल अशी अपेक्षा बाळगतो। त्वरित याच्यावर निर्णय झाला पाहिजे, नाहीतर याच्या पुढे आंदोलनाची दिशा ही वेगळी असेल आणि याला सर्वस्वी जबाबदार आहे प्रशासन। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।